नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं प्रॅक्टिकल फार्मिंग या यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, आजचा विषय आपला असा आहे की केळी निसवताना बागेची काळजी कशी घ्यावी. त्यामध्ये तुमचं घड व्यवस्थापन असेल, बंचची छाटणी असेल, बागेची स्वच्छता असेल, त्याच्यानंतर घडांची फवारणी असेल किंवा बागेमध्ये जे काही प्रॅक्टिसेस असेल, न्यूट्रिशन म्हणजे आपलं अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल, पाणी व्यवस्थापन असेल, फवारणीचं व्यवस्थापन असेल, ते कसं करावं, याची काळजी कशी घ्यावी त्याबद्दल माहिती घेणार. मित्रांनो, सुरुवातीला जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ लवकरात लवकर बघायला मिळतील. ही केळी जर पाहिली आपली नोव्हेंबर-डिसेंबरची लागवड आहे आणि आज ती 8-8.5 महिन्याची कंप्लीट झाली आणि निस्वन होते. जवळजवळ ही 75% निस्वन आज झालेली आहे. काही शेतकऱ्यांच्या अजून 50% निस्वन चालू आहेत, काहींच्या पूर्णतः झालेलं आहे. पण ज्यावेळेस काय होतं की आपली केळी मागच्या वर्षी म्हणजे या उन्हाळ्यामध्ये सापडल्यामुळे भरपूर उन्हाळा होता, उष्णतेचं प्रमाण एवढं होतं की थोडाफार फटका खाल्ला, म्हणून थोडीशी लेट केळीनं निस्वन घेतलेली आहे. जनरली जर पाहिलं तर 7.5 ते 8 महिन्याला केळी प्रत्येकाची निस्वन होत असते. मग त्यावेळेस शेतकऱ्यांनी काळजी कशी घ्यावी. तर मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला वाटतंय की आपल्या बागेची 50 ते 75% निस्वन झालेली आहे, त्यावेळेस आपण काय प्रॅक्टिसेस करायच्या. आपल्या घडाच्या फण्या बघून घ्यायच्या. घड जेव्हा निसवतो तर फण्या बघायच्या. 11-12 फण्या निघल्या त्यावेळेस आपण घडाची छाटणी करत असतो. आपल्याला आवश्यक म्हणजे 7, 8 किंवा 9पर्यंत फण्या आपण ठेवू शकतो आणि बाकीच्या फण्यांची आपण छाटणी करतो आणि कमळ कापत असतो. हे आपण ज्यावेळेस बाग आपली 75% 50% असेल, निसवली असेल, त्यावेळेस आपण करत असतो. त्यानंतर आपण 7-8 फण्याच का ठेवाव्या. तर मित्रांनो, घडाची परिपूर्ण वाढ, एकसारखी साईज, एकसारखा कलर, शेप, साईज जे काही मिळण्यासाठी आपण 7 किंवा 8 फण्या ठेवत असतो. जास्तीत जास्त 9पर्यंत ठेवत असतो. म्हणजे युनिफॉर्म आपल्याला केळ्याची साईज मिळते आणि युनिफॉर्म माल आपला डायरेक्टली हार्वेस्टिंगला येत असतो. असं नाही की 5% माल गेला, 10%. आपली केळी 1 ते 2 पाळ्यामध्ये हार्वेस्टिंग झाली पाहिजे. या कारणाने आपण केळीच्या 7, 8, 9 फण्या युनिफॉर्म ठेवत असतो. त्याच्यानंतर फण्या तर आपण काढून झाले आहे, पण त्यानंतर आपण हे कमळ मोडतो आणि बाहेर बागेमध्ये फेकतो. तर त्यावेळेस हे कमळ सळतं. तर त्यावेळेस बागेची स्वच्छता करणे खूप महत्त्वाचे आहे. याच्यामध्ये कीटकनाशकांची फवारणी, जे काही मच्छर होतात ते मच्छर कालांतराने आपल्या फळावर येतात किंवा घडावर येतात आणि डंग मारून जातात. त्यासाठी दर 8 ते 15 दिवसांनी एक कीटकनाशक बागेमध्ये फवारायचं. खाली जे काही स्वच्छ आपले केळीचं पत्ती वगैरे पडलेले सऱ्यांनी फट्ट्याने आपण नेहमी 8 ते 15 दिवसाला फवारायचं. त्याच्यानंतर घडावर एक नॉर्मल फवारणी आपले या काळामध्ये पहिली फवारणी आपली झाली पाहिजे, ज्यामध्ये कीटकनाशक असेल, बुरशीनाशक असेल आणि एखादं मायक्रोन्यूट्रियन असेल, याची फवारणी आपण घेऊ शकतो. याच्या आधी आपल्या चॅनलवर व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. त्याच्यानंतर येतं न्यूट्रिशन मॅनेजमेंट. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. ज्यावेळेस आपली संपूर्णतः बाग निसवलेली आहे त्यावेळेस आपल्याला अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करणे खूप गरजेचं असतं. कारण की या काळात आपल्याला भराटीने केळीची वाढ करायची असते. वाधा लांबवायचा असेल, कलर असेल, साईज असेल, शेप असेल, या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं. जे काही मुख्य अन्नद्रव्य असतील, मॅक्रो न्यूट्रिएंट्स असतील, ते आपल्या पिकाला गरजेनुसार दर हप्त्याला त्याचं व्यवस्थापन करणे खूप गरजेचं आहे. आणि यासोबत पाणी व्यवस्थापन सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. पाणी व्यवस्थापन आपलं असं करायचं की पिकाच्या गरजेनुसार वापसा कंडिशनवर पीक येईल असं, वापसा कंडिशन आपल्या जमिनीमध्ये तयार राहील असं पाणी व्यवस्थापन करायचं. जास्त दलदलचं ही करू नये, जास्त पाणीही देऊ नये, अतिरेक पाण्याचाही वापर करू नये, जेणेकरून मुळांना हवा खेळती जमिनीमध्ये राहणार नाही आणि हवा खेळती राहिली नाही तर साहजिकच आपला घड परिपक्व होणार नाही. हे त्या परिस्थितीत तो राहील, चांगल्या पद्धतीने परिपक्व होणार नाही, म्हणून अशी काळजी घ्यायची. त्याच्यानंतर बागेची स्वच्छता आपण सांगितलीच. त्याच्यानंतर ही जी काही पत्ती असतात, पील कापणे वेळेवर ज्यावेळेस आपण घड निसवतोय त्यावेळेस न्यूट्रिशन मॅनेजमेंट करतोय, अन्नद्रव्य व्यवस्थापन करतोय, तर पील आणि ही पत्ती कापणे खूप महत्त्वाची आहे. काही शेतकरी कापत नाहीत, पण ही गरजेची का असते मित्रांनो. ज्यावेळेस आपला घड निसवत होत असतो त्यावेळेस साईज होण्यासाठी बागेमध्ये हवा खेळती लागते. कुठलंही पीक असो, केळीचं पीक असेल तर त्याला जेवढं तुम्ही मोकळीक वातावरण देणार तेवढा तुमचा घड साईज होईल, त्याच्यानंतर परिपक्व होईल आणि मॅच्युअर होईल. म्हणून शक्य असेल तर अशी पिवळी पत्ती आपण कापून फेकायची आणि शक्य असेल बागेत किंवा बागेच्या बाहेर ती काढून द्यायची. हवा खेळती राहिल्यामुळे घडसुद्धा परिपक्व चांगल्या प्रकारे होत असतो. अशा प्रकारे जर बागेची स्वच्छता घेतली तर आपलं पीक आपल्याला उत्पादन चांगल्या प्रकारे देऊ शकतं.